राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जाहीर झालेली बारामतीची पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे। सहानुभूतीच्या लाटेमुळे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होईल असं सुरुवातीला शक्यता व्यक्त होत होती। मात्र तब्बल 53 उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार दिल्यानं या निवडणुकीला अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळालं होतं। यावरच प्रसार माध्यमचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना महायुतीनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली। त्यांचा राज्यसभेवरील सदस्यपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला। उपमुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना कोणत्या तरी सभागृहाचं सदस्यपद आवश्यक आहे आणि यासाठीच अजितदादांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिकामी होती। सध्या या जागेसाठी पोटनिवडणूक सुरू आहे। जशी ही पोटनिवडणूक लागली तसं महाराष्ट्राच्या राजकारणानं नाट्यमय वळण घेतलंय। महायुतीने ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना विनंती केली होती। मात्र काँग्रेस पक्षानं ॲडव्होकेट आकाश मोरे यांची उमेदवारी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात देऊन राजकीय बॉम्बच टाकला। ॲडव्होकेट मोरे यांच्या उमेदवारीमुळे सहानुभूतीच्या लाटेला थेट राजकीय आव्हान मिळालं, तर राजकीय दृष्टिकोनातून अजित पवार गटावर देखील दबाव वाढला। काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेस पक्षानं बिनशर्त पाठिंबा दिला होता। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर शरद पवार यांना काँग्रेसचीच बाजू घ्यावी लागली होती आणि यामुळेच या जागेवर मोठा पेच निर्माण झाला होता। लोकशाहीत प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे असं सांगत शरद पवार यांनी वरकरणी तटस्थ भूमिका घेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांना गॅसवर ठेवत आपलं राजकीय कसब दाखवलं। बारामतीच्या राजकारणातील आपणच वस्ताद आहोत हे पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित केलं। मात्र आज काही वेळापूर्वीच वरिष्ठ पातळीवरती घडामोडी घडल्यानंतर मोरे यांनी माघार घेतल्यानं काँग्रेसनं आक्रमक भूमिकेतून मवाळ भूमिका स्वीकारल्याचं स्पष्ट झालंय। यामधून काँग्रेसनं बऱ्याच गोष्टी साधत भविष्यातील राजकारणासाठी एक रोडमॅप तयार केला आहे। काँग्रेसच्या या निर्णयामागं पडद्यामागील राजकीय संवाद आणि समन्वय महत्त्वाचा ठरल्याचं मानलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून आपल्या उमेदवाराची चर्चा काँग्रेसनं सातत्यानं ठेवली, त्यामुळे काँग्रेसचं चिन्ह लोकांच्या मध्ये या कारणानं का होईना चांगलं चर्चेत राहिलं। या पोटनिवडणुकीदरम्यान पार्थ पवार यांच्या काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। या विधानावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। यामुळे काही काळ निवडणुकीचा तणाव वाढला। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसकडे पार्थ पवार यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, ज्यातून रोहित पवार यांच्या राजकीय परिपक्वतेची झलक दिसून आली। या परिस्थितीमध्ये फक्त शरद पवार आणि त्यांचा पक्ष सुनेत्रा पवार यांच्यासाठी झटता आहेत। त्यांच्या पक्षातील म्हणजेच अजितदादा पवार यांच्या पक्षातील इतर नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे या चित्रात नेमकं कुठं आहेत हा सवाल देखील पवार यांनी या निमित्तानं सोडलाय। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। मोठा भाऊ म्हणून आम्ही सदैव सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहोत असं सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत आत्मविश्वास वाढवला। तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार काँग्रेस पक्षाशी संवाद साधत राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपल्याशिवाय इथून पर्याय नसणार हे सूचित केलंय। दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताबाबत FIR नोंदवण्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेसनं या निवडणुकीला नवं वळण दिलं होतं। या मुद्द्यामुळे सहानुभूतीच्या वातावरणात संशयाची छटा निर्माण झाली। सत्ताधाऱ्यांवरती दबाव वाढण्याचा प्रयत्न केला गेला। या सर्व घडामोडींमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहत पवार कुटुंबातील ऐक्याचे संकेत दिलेत। त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येण्यासाठी एक व्यासपीठ त्यांनी तयार करून ठेवलंय। भविष्यामध्ये एकत्रीकरणाच्या ज्या वेळेस चर्चा सुरू होतील त्यावेळेस बारामतीच्या पोटनिवडणुकीचा हा विषय नेहमीच काढला जाईल आणि त्यातूनच अजितदादांच्या खऱ्या राजकीय वारसदाराचं कसं पणाला लागणार आहे। एकंदरीत बारामती पोटनिवडणूक ही केवळ निवडणूक न राहता सहानुभूती, सत्ता संतुलन, नेतृत्वाची चाचणी आणि पडद्यामागील राजकीय हालचालींचा संगम हे असं ठरत आहे।
वर करणे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीतून राज्यातील भविष्यातील राजकीय समीकरणाची आणि विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी भविष्यातील वाटचालीची दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत या निमित्तानं मिळत आहेत.